देशगौरवासाठी झिजला दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा। हा समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हौतात्म्य दिलंय त्या 108 हुतात्म्यांना वंदन करून भगवती आमराड आयोजित आमराड प्रीमियर लीगच्या महाअंतिम सामन्यात मालवणी केंद्रावर तुमचा सगळ्यांचा हात जोडून स्वागत। महाअंतिम फेरीत पोहोचलेले 12 टीम मधले हे 2 संघ आणि या 2 संघातले हे सगळे खेळाडू काय जबरदस्त कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत जो लेखाजोखा जर बघितलो तर हायेस्ट रन गेटरच्या यादीमध्ये दिव्यतेज पाताडे 33 धावसंख्येसह 4थ्या क्रमांकावर, स्वागत लोके असा 3ऱ्या क्रमांकावर 36 धावांची, जिदिन नायर या यादीमध्ये असा 3ऱ्या क्रमांकावर, 2ऱ्या क्रमांकावर 40 धावांची आणि पहिल्या क्रमांकावर पंकज परब 98 धावांची पहिल्या क्रमांकावर विराजमान असा। ज्या पंकजला सध्या तरी आपण ध्रुव पदावर अढळ असं म्हटला तर वावग्या ठराने, कारण त्याला बीट करण्यासाठी जवळपास 60 धावा जिदिनला करणं गरजेचा। बॉलिंगचा जर विचार केलो तर 5व्या क्रमांकावर, 4थ्या क्रमांकावर गुरुदास असा 42 धावात 5 विकेट, विनय सावंतचे 31 धावांमध्ये 8 विकेट, वैभव वराडकर आणि जिदिन नायर या यादीमध्ये सुद्धा असत, जिदिनच्या असत 56 धावांमध्ये 5 विकेट आणि वैभव वराडकर हायेस्ट विकेट टेकरच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर 81 धावांमध्ये 9 विकेट। या सगळ्यावरचून तुमका अंदाज इलो असतो या स्पर्धेतलो बॅटर बॉलर मॅन ऑफ द सिरीजच्या यादीमधली नावा खयची असत, पण ही झाली यापूर्वीची आकडेवारी, ह्यो झालो भविष्य, ह्यो झालो भूतकाळ, एक नवीन भविष्यकाळ लिहिण्यासाठी हे सगळे खेळाडू या वर्तमानात सज्ज असत। कारण अमोल जमदाडे सरांचं एक सुंदर वाक्य असा, किती जरी मोठो खेळाडू असलो तरी त्याला सुरुवात करूची असा शून्यातून, आणि शून्यातून सुरुवात करण्याच्या इराद्यान 2 बॅटर सायकरेंच्या दिशेने सुरुवात करण्यासाठी सज्ज। भगवती आमराड 5, भगवती आमराड 4, भगवती आमराड 3, भगवती आमराड 2, भगवती आमराड 1, गेट सेट गो प्ले। आमराड प्रीमियर लीग महाअंतिम सामनो। बॉलिंग मार्कवर सज्ज देवेंद्र इंद्रेकर, संघाचा आयकॉन खेळाडू, पहिलो चेंडू स्फिअर करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या स्लिप मध्ये झेल टिपण्याची असलेली संधी, पंकज परबला माघारी पाठवण्यासाठी जीवाचा रान करणारे हे सगळे खेळाडू, आणि पंकज असाच असो खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातले अगदी निवडक खेळाडू ज्यांनी टेनिस क्रिकेटवर सेंचुरी ठोकण्याचा पराक्रम केलो। शिरोड्याचा अक्षय घाटवाळ यांनी पराक्रम केलो गेल्या वर्षी कर्नाटकाच्या भूमीवर, आणि ओरोसो पंकज परब ज्यांनी हो पराक्रम केलो गेल्या वर्षी कुंदे प्रीमियर लीग मध्ये। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आतापर्यंत टेनिस क्रिकेटवर सेंचुरी ठोकणारे 2च खेळाडू। सचिन परब कडून पंकज तुझ्या प्रत्येक बाउंड्रीसाठी 200 रुपयांचा बक्षीस। लेफ्ट हँड अराउंड द विकेट, डीडीचो चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने झालेला क्षेत्ररक्षण, आणि या 2 धावेनिशी पंकज परबचे आमराड प्रीमियर लीग 2025 5व्या पर्वातले 100 धावा पूर्ण झाले। पंकज तुका ही विनंती, एकदा बॅट उंचावून दाखवची आमच्या बाजून, एकदा टाळ्या वाजव या पंकज परबसाठी। शतक पूर्ण झाला या स्पर्धेतला, पण आता जबाबदारी वाढली। पहिले 2 बॉल 2 रन डीडी बॉलिंग मार्कवर, डीडीची बॉलिंग ऍक्शन बघा, 38 वरसून सुरू झालेला त्याचा रनअप, शेवटच्या क्षणी मनगटाचा वापर, आतल्या दिशेने वळवणारा मनगेट, भेदक गोलंदाजी, कटर साठी प्रसिद्ध असणारो, दोनही बाजून स्विंग करणारो हे गोलंदाज। सेमीफायनल मध्ये 2 षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करून 5 कलमा ज्यांनी लावली, 5 खेळाडूंका ज्यांनी रावणेवर नेऊन बसवलो तो देवेंद्र बॉलिंग मार्कवर। 3 चेंडू समाप्त, इन मिन 3, चल पुढे आणि 3-3 वडे या मालवणी म्हणीची आणि साऊंड सिस्टीमची आठवण करून देणारी धाव संख्या मिड ऑफच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या खाली, या फिल्डर पासून चेंडू थोडस लांब, विवेक जबडे पराडचो यो गुणवान खेळाडू, आणि अशा जागेवर विवेकला लावला जाता ज्या जागेवर झेल येण्याची जास्त शक्यता असता। लॉंग ऑफच्या दिशेने विवेक जबडे आणि डीप मिड विकेटच्या दिशेने प्रजेश रावले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नंबर 1 चो क्षेत्ररक्षक ज्याका म्हटलं जाता। 4 चेंडूंचो खेळ सरलो, 5 बोटांच्या थापटावर इलेलो स्कोर, 5 रन्सावर स्वीपचो फटको, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या मागे आणि सुटलेलो झेल। राज सावंत तू या काय केलंस, ऍक्शन रिप्ले राज बघ। बॉलिंग मार्कवर देवेंद्र,
शेवटच्या क्षणी देवेंद्रन घेतलेली झेप, पिचिंग, स्वीपचा फटको आणि स्क्वेअर लेगच्या दिशेन राज परबच्या हातात येणारो झेल शेवटच्या क्षणी जमिनीच्या दिशेन राज सावंतने सोडलेलो झेल आयतवारच्या आमरडच्या बाजारात बांगडे घेऊन गेलो आणि फाटलेली जर कॅरी बॅग असली तर घेतलेले बांगडे जसे पिशवेक न लागता जमिनीवर येतले अगदी तसोच ह्यो झेल जमिनीच्या दिशेन देव देता आणि निरांकार पाठ घेता कष्टान कमावला आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावला अशा प्रकारचा क्षेत्ररक्षण आणि सुटलेल्या झेलानंतर काय काय होऊ शकतं त्याचा या उदाहरण असा हे सुटलेलो प्रत्येक झेल आठवण करून देतलो आणि ह्यो प्रत्येक पाठभर वळ या सुटलेल्या झेलाची याद तुमका करून देतलो भगवती आमरड प्रीमियर लीगचा चौकार आणि या चौकारांची धाव संख्या डबल फिगर 10 रन्सावर मॅन्डेटरी पॉवर प्ले परत एकदा ह्यो ऍक्शन रिप्ले तुमच्यासाठी स्वागत लोकेन केला स्वागत देवेंद्र हिंदेकरचा पहिल्या षटकाचा खेळ झालो समाप्त 10 रन्सावर सलग दुसरो पॉवर प्ले ही पॉवर प्लेची अजून एक ओव्हर तुमच्या भेटीसाठी पंकज परबला बाद करण्याची एक साधी सोपी संधी दवडली गेली पंकज परबला बीट करण्यात देवेंद्र तर यशस्वी ठरलो राजकडसून सुटलेलो झेल आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाची गोलंदाजी सूरज माडगुद आणि सूरजच्या बॉलवर इनसाइड आउटचा फटको कव्हर सीमारेषेच्या दिशेन क्षेत्ररक्षण सुंदर रिले फिल्डिंग जोपर्यंत थ्रो येता सूरज माडगुदकडे दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला आणि बदललेली धाव संख्या एका डझनावर 12 रन्सावर पंकज परब 5 बॉल मध्ये 7 रन स्वागत लोके 2 बॉल मध्ये 5 रन आणि टोटल 7 बॉल मध्ये 12 रन्सावर एक दमदार आक्रमक सुरुवात जेचो पाव बरो तेचो इमलो खरो या उक्तीप्रमाणे पाव तर खूप सुंदर रचलेलो ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला असे कळस या वारकरी संप्रदायाच्या उक्तीप्रमाणे सुरुवात तर खूप सुंदर आणि दणदणीत आतापर्यंत 27 चौकार 33 षटकारांनी नटलेली ही स्पर्धा यावेळी क्रॉस बॅटेड फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रजेश लावले चौकार अडवण्यासाठी जीवाचा रान करताना आणि शेवटच्या क्षणी चौकार सीमारेषेबाहेर पोहोचताना या चौकारांशी बदललेलो धाव फलक बिनबाद 16 फॉर नन सचिन परब यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये आजच्या दिवसातले चौकार षटकार सुद्धा आम्ही तुमका सांगतलो पंकज परबच्या प्रत्येक चौकारासाठी सचिन परब यांच्याकडून 200 रुपयांचा बक्षीस आणि आतापर्यंत त्याचो लाभार्थी ठरलो एकदा पंकज परब अजून एक सिंगल 17 फॉर नन पंकज परब ह्यो असो खेळाडू असा जर हेका तुम्ही जीवदान दिलात तर ह्यो लोळण घसटून मारतलो हेका जर तुम्ही बॉट रिगवूक दिलात तर याने हात रिगवलो समजा हेका जर खुटी मारूक दिलात तर ह्याने मटी उभी केली समजा प्रजेश रावले चित्त्याच्या चपळाईन येता चेंडूवर चेंडू अडवता पण तोपर्यंत परत एकदा लहर 2 धावांची आणि या 2 धावेनिशी बदलणारो धाव फलक 19 रन्सावर 19 दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आपण बघतो ग्रँड फिनाले भगवती आमरड आयोजित आमरड प्रीमियर लीगची यावेळी बॅकफुट पंच लॉंग ऑन खूप मोकळं होतो आणि पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार तुझा माझा हित आणि चिमणा गाता गीत अजून एक चौकार सीमारेषे पार आमरड प्रीमियर लीग काय सुंदर गाणा डीजेचा आमरडची आमची भगिनी आमची सुकन्या पूर्वा मेस्त्रीच्या लावणीची आठवण येणारी अनेक राज्यस्तरीय स्पर्धा आमच्या
पूर्वा दिदीन गाजवलेले आणि यावेळी फटको लॉंगऑफच्या दिशेन विवेक जबडेच्या हातात येऊन पडलेलो पहिल्या विकेटचा झाला पतन. ज्या पहिल्या विकेटची होती प्रतीक्षा ती विकेट स्वागत लोकेच्या रूपात मिळवून दिली. गोलंदाज सूरज माडगुतने 2 षटकांचा खेळ झालो समाप्त आणि या ग्रँड फिनाले मध्ये ही पहिली विकेट शिवारी ओरोस संघाची. पहिल्या 2 षटकांची सांगता कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझे सगळे 5 साथी समालोचक मौजूद असत आणि महाअंतिम फेरीत आमका सगळ्यांका संधी मिळण्यासाठी प्रत्येकाकडे असा 2-2 षटकांचो कोटो. भगवती अमरड आयोजित अमरड प्रीमियर लीग 2025 या 5व्या पर्वात या अंतिम रजनीसाठी हर्षद तुम्ही सगळ्यांनी मिळान आवर्जून आमची सगळ्यांची आठवण करून आमका परत एकदा या कॉमेंट्री कक्षामध्ये बसवलात, समालोचन करण्याची संधी दिलात, मालवणी भाषा तुमच्या समोर सादर करण्यात माका प्रयत्न करण्यासाठी माका तुम्ही सगळ्यांनी धीर दिलात आणि मालवणी तुम्ही सगळ्यांनी गोड म्हणून ऐकून घेतल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानताय आणि या स्पर्धेतून थांबताय, रजा घेताय. धन्यवाद. जय हिंद, जय मालवणी, जय मालवणी, जय थय मालवणी. हॅलो, धन्यवाद बादल सर. नमस्कार, वेलकम बॅक. महाअंतिम सामन्यात अर्थातच द ग्रँड फिनाले मेगा फायनल मध्ये परत एकदा उपस्थित सर्व मान्यवर क्रीडारसिक व खेळाडूंचं समालोचन कक्षातून मी सागर कदम सहर्ष स्वागत करतोय. शिवारी ओरोस व त्यांच्या विरोधात साई 11 अमरड अशी लढत आपण मैदानावरती आजच्या अंतिम रजनीमध्ये अंतिम रात्रीमध्ये अनुभवतोय. आघाडीच्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज जिदिन नायर यावेळी नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने, तर त्याचा सहकारी ज्याच्यावरती बक्षिसांची खैरात तो पंकज परब स्ट्राईकला सज्ज होतोय. तर दुसऱ्या बाजूनं तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज राज सावंत हा सज्ज होतोय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा, त्याच्यावरती पुलचा फटका जरूर टोलवायचा होता. चेंडू बॅटला स्पर्श करतोय व नो मेन्स लँड क्षेत्रात म्हणजे निर्जन वस्तीत निर्जन स्थळी खाली इलाक्यात चेंडूचा टप्पा पडतोय. एकेरी धाव वेगात पूर्ण करतोय पंकज, त्याच्या साथीनं जिदिन नायर व दुसऱ्या धावेसाठी साथ देतोय पंकज परब, त्याला योग्य प्रतिसाद देतोय तो जिदिन नायर व दोहोंच्या अचूक सुरेख धावगतीच्या जोरावरती बघता बघता एकेरी धावेची पावलं ही दुसऱ्या धावेकडे वळतायत व 2 धावेने पाव शतकीय मजल मैदानावरती गाठतोय तो फलंदाजी करणारा संघ अर्थातच शिवारी ओरोस हा क्रिकेट संघ. यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती मनगटाच्या सहाय्यानं ऑन साइडला ड्राईव्हचा फटका निघतोय. चेंडू यावेळी सर्कलच्या पलीकडे, जोपर्यंत विवेक जबडे चेंडूवरती वेगात पोहोचतोय. चेंडू पहिल्या प्रयत्नात उचलतोय, फेकी अचूक केली जाते गोलंदाज राज सावंतच्या दिशेने. तोपर्यंत एकेरी धाव व या एकेरी धावेच्या साथीनं तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धाव फलक 26 एका गड्याच्या मोबदल्यात. डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी मैदानावरती व ज्याची पावलं नुकतीच मैदानावरती फिरकतायत तो जिदिन नायर असेल, तो स्ट्राईकला. यावेळी उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर चेंडू ठेवला जातोय म्हणजे फलंदाजापासून चेंडू बराचसा दूरवरती. राज सावंतचा चेंडू यॉर्कर होता, फटका खोदून काढला जातोय. चेंडू हा मिड ऑफ पार करत लॉंग ऑफ पर्यंत येतोय. तो अर्थातच डावकुऱ्या त्याच्या फलंदाज जिदिन नायरच्या बॅटमधनं वाईडिश लॉंग ऑफचा खेळाडू प्रजेश रावले जो क्षेत्ररक्षणातील चिता वेगात चेंडूवरती पोहोचतोय. केवळ एकेरी धाव घेऊ दिली जाते व निघालेल्या एकेरी धावेच्या साथीनं महत्वपूर्ण तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त व 27 असा सन्मानजनक धावफलकावरती दिसतोय तो शिवारी ओरोस या क्रिकेट संघाचा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी राऊंड विकेट गोलंदाजी, मात्र चेंडूचा टप्पा यावेळी बराचसा गुड लेंथ वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूची उंची ही अपेक्षेपेक्षा किंचितशी कमी, त्यामुळे खाली राहिलेला चेंडू आडव्या बॅटनं पॅडल स्वीपचा फटका टोलविण्याचं स्वप्न हे सबसेल अधुरं ठरतंय ते पंकज परबचं. यावेळी वेगात चेंडू फेकायचा होता, मात्र वेगात चेंडू फेकताना गोलंदाज टप्प्यापासून भरकटतोय. राज सावंत आपल्या दिशेपासून भरकटतोय. चेंडू डाव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर फेकला जातोय व अनुभवी पंच सर संदीपजी रुद्रे चेंडू वाईड असल्याचा, चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वाळा देत आहेत.
अतिरिक्त एक धाव ही शिवारी ओरोस क्रिकेट संघाच्या बाजूनं. यावेळी फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाच्या सहाय्यानं दिशा दर्शवली जाते. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक जरूर चाच पडतोय, मात्र झालेली चूक त्याचा सहकारी बॅकअप देतोय तो प्रजेश रावले. कर्णधार पदाला साजेशी कामगिरी या मैदानावरती करतोय. एकेरी धाव सहजासहजी मैदानावरती पंकज. पावलं वळतायत दुसऱ्या धावेकडे व 2 बहुमूल्य धावांची लहर जी आपण मैदानावरती अनुभवली त्या 2 धावेच्या साथीनं तिशी मैदानावरती गाठतोय तो शिवारी ओरोस हा क्रिकेट संघ. यावेळी लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. फलंदाज पुढे सरकतोय. फ्रंट फुटवरती खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटला स्पर्श करतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट पर्यंत चेंडू फॉरवर्ड पॉइंट पर्यंत चेंडू पोहोचतोय व डीप कव्हर पॉइंटचा खेळाडू क्षणिकही विलंब न दवडता चेंडूवरती वेगात पोहोचतोय. एकेरी धाव विलंब होतोय फेकी करायला व याच संधीचा फायदा दोन्ही फलंदाज मैदानावरती घेत आहेत व वेगात दुसरी धाव मैदानावरती पूर्ण होत तब्बल 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धाव फलक 32 धावा धाव फलकावरती. एक फलंदाज हा तंबूच्या आसराला. तीन षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त. 32 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. मैदानावरती नाणेफेक विजयी ठरला होता तो साई 11 अमरड हा क्रिकेट संघ. जो संघ यावेळी मैदानावरती क्षेत्ररक्षण करताना दिसतोय तो निखिल परब याच्या नेतृत्वाखाली. मात्र दुसऱ्या बाजूनं प्राथमिकता जरी आपण नाणेफेक पराजित झालो आपल्याला फलंदाजीचं निमंत्रण मिळालंय ते निमंत्रण हसतमुखाने स्वीकार केलं जात आहे ते शिवारी ओरोस क्रिकेट संघाकडून व त्यांचे 2 प्राथमिक शिलेदार डावाला सलामी देण्यासाठी डावाला सुरुवात करण्यासाठी मैदानावरती सज्ज होत आहेत. जमलेली जोडी आघाडीच्या जोडीला सुरुंग लावला जातोय. पहिला फलंदाज देखील तंबूच्या आसराला परततोय व तदनंतर जिदिन नायरच्या साथीला पंकज परब ही डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी यावेळी मैदानावरती सज्ज होत आहे. तर ही जमलेली जोडी फोडण्यासाठी गोलंदाजीमध्ये कोणताही अतिरिक्त बदल नाही. वैयक्तिक दुसऱ्या डावातील 4थं षटक फेकतोय तो डीडी अर्थातच देवेंद्र हिंदळकर. यावेळी बॅक ऑफ द लेनचा चेंडू फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावला जातोय. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू वेगात चेंडूवरती पोहोचतोय. एकेरी धावेची पावलं याही वेळी झटपट दुसऱ्या धावेकडे वळतायत. 2 धावेच्या साथीनं 4थ्या षटकामध्ये स्वागत केलं जात आहे ते देवेंद्र हिंदळकर या गोलंदाजाचं व याच 2 धावेच्या साथीनं सांघिक धाव फलक 34 वरती वधारतोय. 34 वर वृद्धिंगत होतोय. 34 वरती बदलतोय तो एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने फटका टोलवला जातोय. बॅटच्या अगदी मधोमध फटका घेतोय. क्षेत्ररक्षक स्वतःचं सर्वस्व मैदानावरती झोकतायत मात्र त्यांची चेंडू फसगत करतोय. चेंडू त्यांना दगा देतोय. चेंडू फसवतोय. बॅकअप दिलं जात आहे विवेक जबडेकडनं. तोपर्यंत एकेरी धाव जिदिन नायरच्या खाती संपूर्ण शिवारी ओरोस क्रिकेट संघाच्या खाती व पूर्णत्वास नेलेल्या एकेरी धावेने निघालेल्या एकेरी धावेने 35 मैदानावरती गाठतोय तो शिवारी ओरोस क्रिकेट संघ. 35 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. महत्वपूर्ण 4थ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त. यावेळी धीम्या गतीचा चेंडू मंद गतीचा चेंडू फिंगर रोल केले होते. बोटांची जादू करामत पेश करतोय डीडी व आपली स्वाभाविक गोलंदाजी यावेळी मैदानावरती करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं चेंडू चखवतोय. फलंदाज पंकजला विसावतो यष्टिरक्षकाच्या हाती. ज्यावेळी पॅडलाईन वरती चेंडूचा टप्पा अर्थातच चेंडू यष्टांना सोडून जाणारा लेग बाईच्या स्वरूपात धाव निघताय अशी खूनगाठ अनुभवी पंच सर नितीन जबडे यांची. धावा या कशा येवत भले क्रिकेटच्या परिभाषेमध्ये बॅटच्या माध्यमातून येवत किंवा अतिरिक्त स्वरूपात येवत मात्र निघणारी प्रत्येक धाव ही संघाच्या सांघिक हितासाठी लाख मोलाची ठरते व 30 लाख मोलाची धाव जिदिन नायर त्याचा सहकारी पंकज परब मैदानावरती पूर्ण करतायत व 4 चेंडूंच्या संगती अखेरीस 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू सुमधुर ध्वनी संपर्क अचूक होतोय. फटका हा चाहत्या प्रेक्षक वर्गात म्हणजे वाईडिश लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे येतोय. एपीएल षटकार 6 धावांसाठी. यस डीजे थँक्यू डीजे.
वेगवान गोलंदाजी ही डीडीची, अर्थातच ज्या वेगात चेंडू येतोय त्याच वेगात चेंडूवरती प्रत्युत्तर दिलं जातंय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय वेगवान चेंडू थेट फेकून दिलाय, तो वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. आखोट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती फटका निघतोय मिड विकेटच्या दिशेनं. एकेरी धाव, वेगात दुसरा धावेचा प्रयत्न, मात्र फेकी ही थोडीशी उशिराने होत आहे, थोडीशी विलंबाने होत आहे. याही वेळी 2 धावा सुखकररित्या पूर्ण केल्या जात आहेत व 2 धावेच्या साथीनं 24 चेंडू 4 षटकांचा खेळ समाप्त. 44 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. राहिलेली 2 षटकं, 12 चेंडू व त्या 12 चेंडूंवरती किती धावांचा पल्ला मैदानावरती गाठला जातोय, किती धावांचं शिखर मैदानावरती गाठलं जात आहे हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय. आमचे साथी सहयोगी समालोचक सर समीरजी राणे यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय. व या 5व्या पर्वामध्ये सलग 2 वर्ष या स्पर्धेत मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल अमोलजी तांबे, हर्षलजी मुंज व त्यांचे अन्य सहकारी यांचे मी अगदी हृदयापासून आभार व्यक्त करतोय. व या संपूर्ण स्पर्धेतून आजच्या या शेवटच्या रजनीतून मी मराठी समालोचक आपल्या सर्वांच्या अनुमतीने आपली रजा घेतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज बदलतोय. आवाज असेल सर समीर राणे यांचा. धन्यवाद सागर सर. 4 षटकांचा खेळ माघारी, प्रति षटक 11च्या सरासरीने 1 गडी बाद 44 असं धावफलक आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज तयार. गोलंदाजी करण्यासाठी मॅन फ्रॉम आंबरड राज सावंत. स्ट्राइक एंड वरती संपूर्ण स्पर्धेत 100 धावा याच्या बॅट मधून ठोकल्या गेल्या. फलंदाज बॅटर मैदानात दाखल. स्ट्राइक एंड वरती पंकज परब, नॉन स्ट्राइक एंड वरती जिदिन नायर. यावेळी बॅटची काट, यावेळी देखील जीवदान, तिसरं जीवदान या सामन्यादरम्यान बॅटर पंकज परब साठी. पहिल्या डावातील पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळालं, त्यानंतर पंकजला वैयक्तिक 4 धावसंख्येवरती जीवदान मिळालं आणि यावेळी वैयक्तिक 20 धावसंख्येवरती जीवदान. पंकज परब सारख्या बॅटरला जीवदान देणं म्हणजे येणाऱ्या वेळेत तुम्हाला समजून जाईल. 11 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे मैदानात. स्ट्राइक एंड वरती बॅटर सज्ज झाले आहेत जिदिन नायर. शिवारी ओरोस संघाचा विचार केला, सन्मान्य रवी कदमबुवा यांच्या मालकीचा संघ मैदानात पाहायला मिळतोय. त्यानंतर साई 11 आंबरड क्रिकेट संघ, प्रवीण रावळ आणि सर्वेश तेली यांच्या मालकीचा क्रिकेट संघ. 2 मालकांची प्रतिष्ठा यावेळी पणाला लागली आहे. कोणाच्या घरात ही ट्रॉफी जाणार आहे अवंतरचा इशारा आलाय. ट्रॉफी गावातच राहणार की ओरोस मध्ये जाणार, येणारी वेळ येणारा काळ ठरवणार. स्ट्राइक एंड वरती जिदिन नायर. सांघिक धावफलक 46 धावा. गोलंदाज पाहतोय आपण राज सावंत. यावेळी मात्र चेंडू चांगलाच होता, त्याच्यावरती मोठा फटका देखील आला, परंतु घोषांकित क्षेत्रात चेंडूचा प्रवास झालाय 1 धावेसाठी. 1 धावेने सांघिक धावफलक 47 धावा. चांगली गोलंदाजी मैदानात राज सावंत. आतापर्यंत 1 षटक 2 चेंडू हाताळले आहेत, 12 धावा खर्च केल्या आहेत. 47 धावांपर्यंत धावफलक पाहतोय शिवारी ओरोस क्रिकेट संघाचा नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा जिदिन. यावेळी मात्र चांगला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता, त्याच्यावरती चांगला फटका. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास झाला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये परतीची पेक केली जाईल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. जिदिन आणि पंकज आता मात्र मोठ्या फटक्यांच्या विवंचनेत आहेत, कारण एक मोठा सन्मानजनक धावफलक त्यांना मैदानावरती उभा राहायचा आहे. शिवारी ओरोस क्रिकेट संघाचा विचार केला तर या स्पर्धेतील उच्चांक गाठणारा धावफलक शिवारी ओरोस क्रिकेट संघाने मैदानात दाखल केला होता. तब्बल 74 धावा ठोकल्या होत्या आणि त्यामध्ये वैयक्तिक पंकज परबच्या 47 धावा होत्या. सांघिक धावफलक 49 धावा. जिदिन नायरचा फसलेला फटका. क्षेत्ररक्षक विवेक जबडे झेल खाली, झेल टिपला गेलाय. दुसरा धक्का बसतोय. विवेक जबडे चांगलं क्षेत्ररक्षण,
पहिल्या दिवसात काही चुका झाल्या, त्या चुका मात्र आज सुधारल्या गेल्यात. विवेक जबडे यांच्याकडून झेल टिपला गेलाय, बॅटर बाद होत आहेत. जिदिन नायर संघाला बसलेला हा दुसरा धक्का. सांघिक धावफलक आपण पाहतोय 49 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात डीजे राजाराम. नवीन फलंदाज मैदानात दाखल. मॅन फ्रॉम सुकळवाड दिव्य तेज पाताडे. दिव्य तेज पाताडेचे पहिल्या सेमीफायनल सामन्यात अर्थातच एलिमिनेटरच्या क्वालिफायरच्या पहिल्या लढतीत 2 षटकार निर्णायक ठरले. यावेळी आल्या आल्या मोठा फटका खेळायचा होता, बॅटचा बॉलचा संपर्क नाही झालाय, निर्धाव चेंडू आलाय, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये गोलंदाज राज सावंत घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत त्यांनी 1 षटक 5 चेंडू हाताळलेत, 1 गडी बाद केलाय आणि 14 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू देखील कानात शिट्टी वाजून जातोय. फलंदाज दिव्य तेज यांच्या निर्धाव चेंडू आलाय. 5 षटकांचा खेळ माघारी. सांघिक धावफलक 2 गडी बाद, 49 धावा. नवीन गोलंदाज मॅन फ्रॉम कसाल सतीश राठोड. अंतिम 6 चेंडू किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार आहे मेगा फायनल सामन्याच्या पहिल्या डावात. स्क्रीनवरती पाहतोय आतापर्यंत फलंदाजांच्या यादीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम ओरोस पंकज परब. गोलंदाजच्या आक्रमणावरती मॅन फ्रॉम कसाल सतीश राठोड. यावेळी पहिल्या चेंडूवर फटका आलाय. पंकजच्या बॅटमधून स्क्वेअरलेग क्षेत्रात चेंडूचा प्रवास झालाय. क्षेत्ररक्षक आलेत, परतीची फेक होईल परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. पहिली धाव सहज पूर्ण झाली, त्यानंतर जोखमीच्या दुसऱ्या धावेकडे पावलं वळाली आणि अर्धशतक देखील पूर्ण होतंय. शिवारी ओरोस क्रिकेट संघाचा 2 गडी बाद, 51 धावा. स्ट्राईक एंडवरती पंकज परब असतील. शेवटचे 5 चेंडू स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल पंकज परब यांचा. 16 चेंडूत आतापर्यंत 22 धावा आणि दिव्य तेज पाताडे 2 चेंडू, अजून वैयक्तिक खातं खोलणं बाकी आहे. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता, चेंडू मात्र कानात शिट्टी वाजून गेलाय. थेट त्रिफळाचा वेध घेतला गेलाय. बॅटर बाद, अर्थातच सलामीवीर पंकज परब बाद होत आहेत. सांघिक धावफलक स्थिरावलं 51 धावसंख्येवरती. 3 गडी बाद, 51 धावा. डीजे राजाराम. MS स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून 3 दिवस ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते आणि आजच्या 3ऱ्या दिवसापर्यंत जर आपण विचार केला
तर 40,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आस्वाद घेतलाय आणि आज तब्बल 12,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी भगवती आंबरडच्या 5व्या पर्वाचा आस्वाद घेतलाय. स्ट्राइक एंड वरती संदेश दळवी. आल्या मोठा फटका संदेश दळवीच्या बॅट मधून सतीश राठोडच्या विरोधात एक मोठा आघात केला गेलाय. यावेळी मात्र APL ब्रँडेड षटकार संदेश दळवीच्या बॅट मधून. यस, थँक्यू टू संदेश दळवीच्या या षटकारासाठी अक्षय चव्हाण आणि आदित्य चव्हाण यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक. सांघिक धावफलक 57 धावा. प्रसाद नाईक कडून संदेश दळवीच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये पारितोषिक. मंगेश दळवी यांच्याकडून 100 रुपये. यावेळी मात्र फटका पाचलाय का, परंतु यावेळी चेंडू अडवण्यात धन्यता मानतोय आणि थेट फेक यष्टीरक्षकाच्या दिशेने. ही फेक थोडीशी निराशाजनक. प्रयत्न चांगला केला होता क्षेत्ररक्षक विवेक जबडे यांनी. 2 धावा घेतल्यात. 2 धावांनी सांघिक धावफलक 59 धावा. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूंवरती किती धावा घेतल्या जातील. गोलंदाज चांगली गोलंदाजी. एक महत्वपूर्ण अडसर दूर केला गेला. यावेळी देखील मोठा फटका आलाय. चेंडूचा प्रवास थेट क्षेत्ररक्षक विनायक यादव उर्फ मोनूच्या हातात. चांगला फटका होता परंतु क्षेत्ररक्षकाला शोधला गेला. गडी होतोय बाद संदेश दळवी. अखेरपर्यंत चेंडूवर नजर ठेवली. 100 पैकी 100 मार्क विनायक यादव साठी. चांगले क्षेत्ररक्षण विनायक यादव. पंकज परबच्या नेतृत्वाखाली तयार झालेला हा रवळनाथ ओरोस क्रिकेट संघाचा उगवता सितारा यावेळी पंकजच्या विरोधात रणनीती आखताना. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले. शेवटचे एका चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करू लागले आहेत मैदानात. 5 चेंडू 10 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद केले आहेत. न्यू बॅटर मैदानात केतन महाडेश्वर. शेवटचा चेंडू. या चेंडूवरती मात्र चेंडू अंगावरती आदळलाय. 1 धाव घेतली गेली. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित झालाय. सांघिक धावफलक आपण पाहतोय यावेळी 60 धावा सर्वजण एकत्र येतील. 60 धावा बनल्यात. 6 षटकांमध्ये प्रति षटक 10च्या सरासरीने 60 धावा बनवल्या गेल्या. विजयासाठी 36 चेंडू 61 धावांचं आव्हान असेल साई 11 आंबरड क्रिकेट संघाला. कोणता संघ जिंकेल मेगा फायनल सामना. तत्पूर्वी भगवती आंबरड आयोजित भव्य दिव्य या स्पर्धेमध्ये मी मराठी समालोचक समीर राणे मला या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचे भगवती आंबरड क्रीडा मंडळाचे लाख लाख धन्यवाद. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दुसऱ्या डावातील पहिल्या 2 षटकांसाठी ऐकूया आवाज बॅन फ्रॉम दोडामार्ग मिस्टर सिद्धू पराब.
या स्पर्धेचा स्पर्धा आमच्या हो एकीचा भगवती आंबरड हॅलो धन्यवाद समीर राणे सर. खूप सुंदर असं समालोचन माझ्या सहर्वच सहकाऱ्यांकडून गेले 3 दिवस आपण ऐकतो. प्रत्येकाची वेगळी खासियत आणि त्याचसाठीच तब्बल 6 समालोचकांना आमंत्रित केलं या स्पर्धेसाठी. भगवती आंबरड आपले खूप खूप आभार. समीर राणे त्याचबरोबर प्रसाद साळके, सागर कदम, प्रदीप देऊळकर, बदल चौधरी सर. प्रत्येकाची वेगळी खासियत आणि ती एन्जॉय करण्याची संधी याच मैदानावर एकाच स्पर्धेत आपल्या सर्व क्रीडाप्रेमींना मिळाली. आणि मला देखील या 5ही समालोचकांसोबत एकाच स्पर्धेत अनुभव घेण्याचा योग आला. समालोचकांचे देखील आभार. आणि त्याचबरोबर भगवती आंबरड सलग 3 पर्वांमध्ये संधी दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आभारी आहे. कृष्णराज उर्फ आबा राऊळ, हर्षल मुंज, सिद्धू मेस्त्री, राजेश तेली आणि त्याचबरोबर भगवती आंबरडची सर्वच टीम. प्रेक्षक जरी थोडेसे कमी झाले असले तरी देखील काही प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेत. आणि नक्कीच फायनलचा सामना, अंतिम सामना क्रिस्टल ट्रॉफीवर विजेतेपदावर कोण नाव कोरेल यासाठी जोडले गेलेले सर्व प्रेक्षकांचं सहर्ष आणि सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. कसा होता महाराष्ट्र स्वराज्य स्थापनेच्या आधी? हा महाराष्ट्र पाऊल नव्हता निपची निद्रिस्त ग्लानी आल्यासारखा. नव्हता स्वाधर्माचा अभिमान की नव्हता शिवधर्माचा स्वाभिमान. अशातच एक लोळ घुमला सह्याद्रीच्या खोऱ्यात. जे झोपले होते ते खाडकन जागे होते ते उभे झाले, उभे होते ते चालते झाले आणि चालणाऱ्याच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य बाबा ही श्रींची इच्छा दौडू लागली, मोहीम फत्तेच्या नावाने उडू लागली आणि अखेर 350 वर्षापूर्वी रायगडावर 32 मणाचं सोनेरी सिंहासन साकार झालं. लक्ष्मी अलंकृत राजकार धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय ही किलकरई रायगडाच्या कणाकणाला, मराठ्यांच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून गेली. कष्टकरांचा, धारेकरांचा, शेतकऱ्यांचा राजा शिवबा छत्रपती झाला. म्हणून आज आपण मिरवतोय हिंदू म्हणून, आपण मिरवतोय मराठा म्हणून, आपण मिरवतोय शिवप्रेमी म्हणून. एकदा करूया जोरदार जय जयकार. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. नमो पार्वती पते. हर 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 हर. धन्यवाद. थोडीशी झोप उडवण्याचा प्रयत्न आणि ज्या राजामुळं आमचं अस्तित्व निर्माण करू शकलो आम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. कारण कोट्यावधी देवतांची अब्जावधी मंदिरं बांधली गेली
परंतु ही अब्जावधी मंदिरं ज्या राजामुळे शाबूत राहिली तो राजा म्हणजे माझा शिवबा, म्हणजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. अलीकडेच छावा चित्रपट आला, परंतु बादल सर एक स्टेटस आपण सर्वांनी बघितलं की छावा चित्रपट आला आणि अनेक कितीतरी कोटी हिंदूंचे डोळे उघडले. मला तर वाटतं हे डोळे उघडले नसते तर बरं झालं असतं, कारण एक क्रेज होती छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक अर्थात ते पुतळे उभारण्याची, आणि आज ते नाईलाजानं असं म्हणावं लागतं की धुळकात पडलेत. आणि त्यानंतर संभाजी महाराजांचा छावा चित्रपट आल्यानंतर अशी क्रेज आली आहे, हे जागे झालेले हिंदू सध्या संभाजी महाराजांचे पुतळे उभारण्याकडे जास्त कल घेत आहेत. जर हे विचार पुढे नेले गेले तर कुठेतरी खऱ्या अर्थानं या दोन्ही छत्रपतींचा इतिहास समजला असं म्हणायला हरकत नाही. ग्रैंड फिनाले, मेगा फाइनल, महाअंतिम मुकाबला, लेट्स रॉर, गेम इट्स ऑन. ओहो बेहतरीन. थैंक यू डीजे. लाजवाब, बेहतरीन, काबिले तारीफ. ये हाफ चांस था, ये फुल चांस नहीं था, उसको कन्वर्ट किया फुल चांस में. प्रथमेश कदम स्क्रीन के ऊपर आप देख सकते हो, डबल स्क्रीन के ऊपर, और रिएक्शन भी देख सकते हो. विकास जबड़े का ये शॉट गलत नहीं था, शॉट सही था, लेकिन उससे बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन. और हम देख सकते हो आप ऑन फील्ड लॉन्ग ऑफ पे इस टीम के लकी चैंप भला संदेश दलवी, और जो शॉट देखा ना हमने, बेहतरीन शॉट, वो छक्का, और उसके बाद जो इनाम आया, लेकिन जो संदेश दलवी आउट हो गए, वो संदेश दलवी सतीश राठौड़ के गेंदबाजी के ऊपर आउट हुए जरूर, लेकिन इस विकेट का श्रेय प्रसाद नाइक को जाता है भाई. और एक फंसा हुआ शॉट, लेकिन फील्डर से थोड़ा सा दूर, खतरे की घंटी और दिल की धड़कन जोर से बजी थोड़ी देर के लिए. स्कोर कार्ड खुलता हुआ, खाता खुला. कैच के लिए प्रथमेश कदम के लिए वो प्रसाद नाइक की तरफ से 200 रुपए का इनाम. दूर से खेलने की कोशिश, बल्ले का किनारा, पॉइंट क्षेत्र में गेंद, फिर एक बार ट्रैवल होती हुई सिंगल बना. सिंगल के साथ 2 रन स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान पर जीत के लिए 61 की जरूरत है. अगर बात की जाए तो फाइनल का प्रेशर देखा जाए तो बिल्कुल ये टोटल बड़ा है, लेकिन सामने बब्बर शेर खड़ा है. ऑन फील्ड हमने देखा चीते की तरह दौड़ लगाते हुए, लेकिन अब बाहुबली की तरह नजर आएगा ये खिलाड़ी बल्लेबाजी करते वक्त. नाम है मिस्टर प्रजेश रावले. पहली गेंद मिस टाइम शॉट जरूर है, लेकिन कम से कम 2 रन मिलेंगे. ओहो क्या रनिंग बिटवीन द विकेट है. देखा परखा जाना, ज्यादा रन मिलेंगे नहीं तो कम से कम 2 रन लिए जाए, ये सोच वहां पे देखने को मिलती हुई. संतोष राव इनकी तरफ से 100 रुपए का इनाम आता हुआ, जो प्रथमेश कदम ने कैच लपका और शायद वो सिंगल का इशारा आया अंपायर की तरफ से, डिक्लेयर के रूप में वो रन. और अब इक्वेशन
32 गेंदे 58 की जरूरत, लेकिन ये इक्वेशन मायने नहीं रहेगा इस बार मायने रहेगा सिर्फ और सिर्फ ब्रजेश रावले का विकेट और ब्रजेश रावले की बल्लेबाजी। अच्छी गेंद इस बार, बॉडी लाइन। ओहो, आज कुछ भाई अलग ही मूड में नजर आ रही है टीम। एक ने कैच लपटा पॉइंट पे, एक ने स्क्वायर लेग से हिट लगाया। अंपायर की ओर से बिल्कुल रिव्यू। राज सावंत OUT जाना पड़ेगा वापस, और राज सावंत को हर एक कदम के साथ अब वो कैच याद आएगा जरूर पंकज परब का। थैंक यू डीजे। प्रसाद नाइक की तरफ से और एक इनाम जारी होता हुआ, जो कोई भी गेंदबाज ब्रजेश रावले का विकेट लेगा उसके लिए 251 का इनाम दिया जाएगा। क्या वो डायरेक्ट हिट लगाया? कट करने की कोशिश, गेंद बल्ले का संपर्क नहीं, गेंद बल्ले का हवा देते हुए निकले विकेट कीपर के दस्तानों में। एक ग्रैंड फिनाले मेगा फाइनल, पहले ओवर की समाप्ति 3 पे 2। थोड़ी सी साधारण परिस्थिति, हाराकारी, लेकिन ये उतनी हाराकारी नहीं है। ये पहला विकेट जो पॉइंट के ऊपर से कट करना चाहते थे वो कैच लपका, और उसके बाद राज सावंत का बैड लक, जो स्क्वायर लेग से एक ही स्टंप दिखेगा वहां पे वो डायरेक्ट हिट। और अब इक्वेशन 30 गेंदे 58 रनों की जरूरत। आइए सुनते हैं आवाज डीजे राजाराम। धन्यवाद, थैंक यू। गेंदबाजी के मोर्चे पर एक ऐसा सितारा खड़ा है जिसने 2025 का ये जो सीजन है ना वो अपने नाम किया है। हर एक प्रतियोगिता, जिस प्रतियोगिता में इस खिलाड़ी ने हिस्सा लिया है वहां पे हर जगह छाया है वैभव वराडकर। इस बार कैप में गेंद, 1 बाउंस, सीमा रेखा पार, APL 4, चौका, 4 रन। और चौवे के साथ इस बार ब्रजेश रावले, ये लंबी रेस का घोड़ा है भाई, ये आपको हाराकारी करते हुए नजर नहीं आएगा। सोच समझ के खेलना चाहता है, जानता है ये खिलाड़ी। और प्रसाद नाइक ने जो इनाम लगाया है, शायद आखिरी ओवर तक ब्रजेश रावले मैदान में देखने को मिलेंगे जरूर।
आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे, स्क्वायर लेग की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई थोड़ी से पंबल और फायदा उठाया, सिंगल। ओ ये छोटी छोटी गलतियां आपको महंगी पड़ सकती है, लेकिन बाल बाल बचे। इस बार सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ रन संख्या पहुंचे 8 रन, 2 विकेट के नुकसान पर 28 गेंदे और 53 की जरूरत। बल्लेबाजों को हाथ खोलने पड़ेंगे, बल्लेबाजों को आप एक्सलेटर के ऊपर पाव रखना पड़ेगा, वैभव के ऊपर आपको हमला बोलना पड़ेगा, हौसले बुलंद रखने पड़ेंगे। हालांकि हाईएस्ट विकेट टेकर है जरूर वैभव। फंसा हुआ शॉट है, फील्डर गेंद के नीचे है, वैभव राडकर, यस इट इज योर ब्यूटी। एंगुडी से वैभव वराडकर इस विकेट के साथ 10 विकेटें पूरे करने वाले पहले खिलाड़ी इस प्रतियोगिता के, और ये युवा गेंदबाज के लिए भाई जोरदार तालियां होनी चाहिए। वैभव वराडकर, ये नाम जरूर याद रखिएगा। और वैभव वराडकर अगर बात की जाए तो जिस वैभव ने दर्शन बांदेकर का विकेट लिया और उस विकेट के बाद दर्शन बांदेकर की शाबाशी भी ली है, वो वैभव वराडकर है। विपुल दळवी इस बार हल्के हाथों से गेंद को टहलाया, कवर की दिशा में ट्रैवल होती हुई गेंद सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट, स्ट्राइक के ऊपर लेके आए प्रजेश रावले। और अब आपको मजबूत बल्लेबाजी करनी पड़ेगी, आपको इरादे बुलंद रखने पड़ेंगे। ओहो, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता जनाब, हौसलों से उड़ान होती है। इस बार वैभव के हौसले बुलंद है। प्रजेश रावले को इस बार ब्लॉक करके रखा है, जकड़ के रखा है। फंसा हुआ शॉट, गेंद के नीचे फील्डर, ओहो ना 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 ना, ऐसी गलती दोबारा गलती से भी ना करना। ये जीवन दान मिला है, आपने कैच छोड़ा है या मैच छोड़ा है, इसका जवाब तो आपको जरूर मिलेगा। लेकिन शायद फिर एक बार याद करके दिलाना चाहते हैं, प्रसाद नाइक ने इनामी राशि रखी है 251 की, जो विकेट लेगा उस खिलाड़ी के लिए। 2 ओवर की समाप्ति, सिर्फ और सिर्फ 12 बने हैं, 24 गेंदे, 49 रनों की है जरूरत। क्या प्रजेश रावले इस जीवनदान का फायदा उठाएंगे? क्या पलटवार की उम्मीद अभी भी है? क्या होगा मुकाबले में? कौन होगा किसके ऊपर हामी? क्या अभी भी बल्लेबाज हमला बोलेंगे? आंखों निकाल सुनाने के लिए आमंत्रित करते हैं कमेंट्री बॉक्स में बदलाव। मैन फ्रॉम बेरने, छोटा पटाखा बड़ा धमाका, प्रसाद साळके और सभी खिलाड़ियों का, तमाम दर्शकों का और ऑर्गेनाइजिंग टीम का तहे दिल से धन्यवाद, शुक्रिया, थैंक यू। विनय सावंत याच्यासाठी पारितोषिक घेत आहे। मेडन ओव्हर साठी रुपेश सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक घेत आहे। ओव्हर टू यू प्रसाद साळके। धन्यवाद।
24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 49 धावांची आवश्यकता. मेगा फायनल भगवती आमरळ क्रीडा मंडळ आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. विनय सावंत हा गोलंदाजी मार्कडे सज्ज आलाय. तिसऱ्या षटकासाठी विनयची निवड केली गेली आहे. समोर प्रजेश रावले. पहिला बॉल फेस करत असताना प्रजेश रावले यांचा फटका जातोय. मागील क्षेत्रात चेंडू मार्गस्थ होतोय. डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव. आणि जोपर्यंत प्रजेश रावले मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतील ना तोपर्यंत नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला म्हणजे साई 11 आमरड क्रिकेट संघाला विजयाच्या आशा पल्लवीत असतील. विपुल दळवी यांच्या प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक आहे. प्रसाद नाईक यांच्या माध्यमातून विपुल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 1 चेंडू खेळलाय. 1 चेंडूमध्ये 1 धाव केली आहे. की संपूर्ण टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर आपण नक्कीच काही फलंदाजी चमक दाखवले. त्यामध्ये खास करून पंकज परब यांनी 100 पार केले आणि त्यानंतर प्रजेश रावले यांचे देखील फलंदाजी वाखाणण्याजोगे राहिले. प्रजेश रावले यांच्या देखील भरपूर साऱ्या धावा आपण स्कोर कार्डवर पाहतोय. परंतु दुसऱ्याने गोलंदाजांचा देखील बोलबाला राहिला आहे. यावेळेस स्विचचा फटकावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने नॉन स्ट्राईक एंडला जर का चेंडू व्यवस्थित गॅदर केला गेला असता स्टिकला लावला गेला असता तर प्रजेश रावले यांची विकेट मिळू शकले असते. परंतु नाही, चेंडू हातामधून निसटला. विकेट देखील निसटली. प्रजेश रावले यांची विकेट खूप महत्त्वाची असणार आहे. आता मात्र जर समीकरण पाहिलं 22 बॉलमध्ये विजयासाठी 47 धावांची गरज. ही संपूर्ण टुर्नामेंटमध्ये पाहिली अनेक सारी वैशिष्ट्ये राहिली आहेत. भरपूर साऱ्या पारितोषिकांची खैरात या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये केली गेली आहे. ह्या आमरड गावातील सर्व चाहते प्रेक्षक खेळाडूंना वारंवार प्रोत्साहन देत आहेत. अनेक पारितोषिके ठेवत आहेत. हे नक्कीच वैशिष्ट्य राहिलं आहे या आमरड प्रीमियर लीगचं. नेक्स्ट बॉल विनय. यावेळी पॅटची कट. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. विकेटचं पथात एक मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. विपुल दळवी बॅक टू दी पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. खूप चांगलं सुगम संगीत डीजे राजाराम यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. इस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटर निखिल परब. पॅन फ्रॉम चौके निखिल परब मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत बॅटिंगसाठी. साल्या पावले पहिला बॉल उडवलाय. परंतु क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न आपण पाहतोय. एफर्ट्स इथे पाहायला भेटतात. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. पाहूया डिसिजन काय तो. यास दोन्ही हात आकाशाच्या दिशेने म्हणजेच षटकार. आल्या पावले पहिला बॉल फेकून दिलाय. एक मिनिट. चेक केला तर आमच्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून MS स्पोर्ट्सवर आपण पाहू शकता की हा डिसिजन थर्ड अंपायरपर्यंत पोहोचलाय. सेव्ह केलाय. षटकार नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळते. स्वागत लोके यांनी आपल्या संघासाठी धावा सेव्ह केल्या आहेत. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपण पुन्हा एकदा पाहतोय. अक्षय पांचाळ यांचा कॅमेरावर आणि या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेले चित्रकरण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर डिसिजन पोचतोय. एक धाव काढली गेली. सिंगल धाव इथे मिळते चेंडूवर. नक्कीच ते एक वेळ असं वाटलं होतं का चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोचलाय. परंतु त्यानंतर आमच्या लाईव्ह टीमच्या माध्यमातून हे सर्व काही चेक केलं गेलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचलाय. एकच धाव. स्ट्राईक रोटेट. सेकंड एंडला बॅटर असतील प्रजेश रावले. डावकऱ्याचं बॅटर आहेत.
इथं मालवण तालुक्यातील कट्टा गावामधील हा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाठक करत, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मैदान या खेळाडूने गाजवले आहेत। यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक लांबवरून धावत जात आहे, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु हा झेल सोडलाय। हा झेल नाही तर ही मॅच सोडले, कारण प्रजेश रावले या फलंदाजाकडे ताकद आहेत आणि प्रजेश रावले यांच्या वैयक्तिक 101 धावा बॅट उंचवायचे आहे। प्रजेश रावले यांच्यासाठी टाळ्या वाजवा मित्रांनो। या स्पर्धेमध्ये 101 धावा आतापर्यंत प्रजेश यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात। समीकरण आता बदललंय, चेंडू बाकी राहिलेत 19, विजयासाठी 44 धावांची आवश्यकता। 9 चेंडू आणि 13 धावसंख्येवर प्रजेश रावले खेळतात। प्रजेश यांचा झेल इथे सोडला गेलाय। एकंदरीत येणारा वेळ, येणारा काळ, येणाऱ्या धावा, येणारे चेंडू सांगतील हा कॅच किती महत्वाचा होता। परंतु गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आलेत। यावेळेस फास्ट अतिशय वेगाने चेंडू टाकला, दिशा कुठेतरी भरकटली, लेग बाहेरून चेंडू जातो विकेट किपरकडे। विकेट किपरला देखील चेंडूने बेट केला, चेंडू थेट डिक्लर झोन मध्ये, म्हणजे एकूण 2 धावा। आता मात्र धावांची पुंजी करावी लागतील बॅटिंग करणाऱ्या संघाला। हा मेगा फायनल मध्ये कोणता संघ इथे विजय होईल या झगमगत्या ट्रॉफीवर, या क्रिस्टल ट्रॉफीवर, या आकर्षक ट्रॉफीवर कोणता संघ नाव करेल हे ठरवणारी काही षटकं इथे बाकी राहिले आहेत। फक्त 19 बॉल बाकी आहेत आणि 19 बॉल नंतर आपल्याला समजणार आहे की अमरड प्रीमियर लीग 2025 चा विजेता कोणता संघ असणार आहे। साई 11 अमरड हा संघ धावा चेस करतोय। यावेळेस अल्टीपल्टीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक मागे, चेंडू पुढे, ही शर्यत लागली आहे। पाहूया अखेरच्या क्षणी तिथे चेंडू अडवण्याचा कारनामा केलाय। अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। शेवटपर्यंत ते प्रयत्न केल्यानंतर इथे थ्रो देखील केला गेला। नॉन स्ट्राईक एंडला इथे धोका आहे। पाहूया पंचांचा डिसिजन काय येतोय। थर्ड अंपायरकडे हा डिसिजन पोहोचलाय आता की 3 धावा पूर्ण केल्या। 4थी धाव घेताना इथे रनआउटचा प्रयत्न झाला आणि रनआउटचा प्रयत्न झाल्यानंतर अपील देखील केली गेली आणि पंच इथे आमच्यापर्यंत हा डिसिजन उचवत आहेत, म्हणजेच आमच्या MS स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच चेक केलं जाईल। प्रथमतः आपल्या स्क्रीनवर आपण पाहतोय नक्कीच काही क्षणामध्ये हा डिसिजन आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। प्रथमतः इथे
इथं काही क्षणामध्ये हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचतोय. नक्कीच इथे चेक केला तर आमच्या थर्ड अंपायरच्या माध्यमातून आपण पाहतोय भगवती आमरड आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा आजची शेवटची रणनी आणि शेवटच्या रणनीमधील हा शेवटचा मुकाबला आमरड प्रीमियर लीगचा मेगा फायनल कीचा डिसिजन आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. नक्कीच डिसिजन इथे येतोय. थर्ड अंपायरचा आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता. फलंदाज रन आउट हाय यस विकेट रन आउटच्या स्वरूपात फलंदाज निखिल यांना बाद व्हावं लागेल. नक्कीच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल 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 असं वाटलं होतं, परंतु अखेरच्या क्षणी चेंडू अप्रतिम त्याने अडवला, परतावा केला. 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या होत्या, परंतु एका खेळाडूला तो चेंडू लागला आणि 4थी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे आला आणि निखिल म्हणजे रन आउटच्या स्वरूपात ते बाद झालेत. पंचांकडे अपील ते उत्साह पाहायला मिळाला. निखिल यांची महत्वपूर्ण विकेट आले. एक मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या संघाला. निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. विनायक यादव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावसंख्या 22.5 गाड्यांच्या मोबदल्यात 18 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 39 धावा म्हणजे प्रति षटकामागे आता 13 धावांची आवश्यकता असणार आहे. आता मात्र शेवटचे 18 चेंडू फक्त उरले आहेत. या वर्षीचा विजेता कोणता संघ होणार आणि कोणता संघ इथे उपविजेता असणार. 2 बलाढ्य आणि ताकदवर संघांची लढत आपण पाहतोय. एका बाजूने शिवारी ओरोसा क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. साई 11 आमरेडा क्रिकेट संघ धावा चेस करतोय. जिदिन नायर सज्ज झालाय गोलंदाजी मार्कडे. पहिला बॉल डॉट आलाय. प्रत्येक डॉट बॉल प्रत्येक निर्धाव चेंडू आता दबाव क्रिएट करेल बॅटिंग करणाऱ्या संघावर. 17 बॉलचा खेळ शिल्लक. विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. धावा विजयाकडे नेतील बॅटिंग करणाऱ्या साई 11 क्रिकेट संघाला. निर्धाव चेंडू विजयाकडे नेतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या शिवारी ओरोसा क्रिकेट संघाला. कोण जिंकेल कोण हारेल. यावेळेस बॅटची कट. फिल्डरला चेंडू बीट करतोय, जातोय डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव मिळते. सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट होणार नाही कारण चेंडू घोषांकित क्षेत्रात जातोय. एकेरी धावेवर समाधान मानावं लागते, परंतु आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे. खास करून जास्तीत जास्त चेंडू प्रजेश रावले हे स्ट्रायकिंग एंडला असणं गरजेचं आहे आणि विल्डिंग करणाऱ्या संघाचा नक्कीच फायदा होईल जेवढा काळ प्रजेश रावले नॉन स्ट्राईक एंडला राहतील, कारण प्रजेश रावले यांच्याकडे ताकद आहे. नजरा असणार आहेत प्रजेश रावले यांच्यावर या मॅचमध्ये. यावेळेस फास्ट चांगला चेंडू होता जिदिन यांचा. जिदिन यांची निवड या महत्त्वपूर्ण षटकात का केली गेली हे मात्र ते दाखवून देत आहेत. आतापर्यंत चेंडू टाकलेत 3 धावा खर्च केल्यात फक्त 1. दोन्ही रवळनाथ ओरोसा क्रिकेट संघाकडून खेळतात म्हणजे एकाच संघातील खेळाडू, परंतु या आमरड प्रीमियर लीगच्या दरम्यान एकमेकांच्या विरोधात उभे टाकले गेले. नक्कीच एका बाजूने फलंदाज विनायक याला मोठे फटके मारावे लागतील, परंतु जिदिन चांगले गोलंदाजी करतायत. ऑफ साईडला फटका आलाय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. लांबून क्षेत्ररक्षक येतात. थोडेसे फंबल झालेत, परंतु एकच धाव. दुसरा धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. एकेरी धावावर समाधान मानतायत. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट. सेकंड एंडला आता प्रजेश रावले पहिल्या भेटीत. समीकरण बदललंय. 14 चेंडू विजयासाठी 37 धावांची आवश्यकता. 10 चेंडू खेळले आहेत प्रजेश रावले यांनी आणि 16 धावा. 14 चेंडू विजयासाठी 37 धावांची आवश्यकता असणार आहे. मोठे फटके गरजेचे असतील. आता मात्र आक्रमकता दाखवावी लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. हा मेगा फायनलचा मुकाबला आहे. 2 बलाढ्य आणि ताकदवर संघांची लढत, परंतु या लढतीमध्ये कोणता संघ जिंकेल येणारे 14 चेंडू आपल्याला सांगून जातील. आमरड प्रीमियर लीग 2025 रणसंग्राम आपण अनुभवतोय. यावेळी आडव्या पाटने जोरदार प्रहार. चेंडू सीमारेखा पार. 6 धावांसाठी प्रजेशांच्या बॅटमध्ये आलाय एक धमाकेदार षटकार.
धन्यवाद डीजे, थँक्यू डीजे. तसेच आमचे स्क्वेअर लेग पंच सन्मान्य रुद्रे सर यांच्यासाठी प्रसाद नाईक यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक येते. कीच वन बाउन्सचा जो निर्णय दिला त्या निर्णयासाठी नक्की 200 रुपयाचं पारितोषिक रुद्रे सरांसाठी येते प्रसाद नाईक यांच्याकडून. नक्कीच खूप चांगली पंचगिरी आपण संपूर्ण टुर्नामेंटमध्ये पाहिली आहे. दोन्ही ऑफिशियल्स अप्रतिम कामगिरी केली आहे. अचूक निर्णय आपल्याला पाहायला मिळाले. संयम दाखवला. बॅटची कट, चेंडू मागे क्षेत्रात मार्गस्थ आलाय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो झाला, परंतु त्याआधीच दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रेजमध्ये सुखरूप पोहोचले होते. षटक संपतंय, चौथं 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 31 धावा, 12 चेंडू, विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. ठीक आहे. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय आमरड प्रीमियर लीग 2025चा थरार. शेवटचे 12 चेंडू उरले, 30 धावांची आवश्यकता. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल भगवती आमरड या क्रीडा मंडळाचे खूप खूप आभार. या संपूर्ण टुर्नामेंटमधून मी रजा घेतोय, परंतु तुम्ही थांबू नका. शेवटचे 12 चेंडू उरलेत आणि 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. आणि मायक्रोफोनवर आवाजात बदल आवाज असणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक सर प्रदीपजी देऊलकर सर यानंतर आपल्या समवेत जोडले जातील. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सळके. नमस्कार, सहर्ष स्वागत. अंतिम रजनी आपण पाहतोय आणि अंतिम रजनीमधील महाअंतिम सामना अर्थात ग्रँड फिनाले. शेवटची 2 षटकं, 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. सन्माननीय रुपेश सावंत यांच्याकडनं पारितोषिक येत आहे. प्रजेश रावलेचं जर विकेट घेतली तर 200 रुपयांचं पारितोषिक. यावेळी चेंडू खाली राहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. अर्थात नाणेफेक जिंकली होती साई 11 अमरेड क्रिकेट संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ज्यावेळी आम्ही समालोचन करत असतो, बऱ्याच ठिकाणी बघत असतो, टॉस जिंकल्यानंतर बऱ्याच वेळा गोपाळ वट्टा फायनल मध्ये बॅटिंग करत असतो. मात्र या उलट प्रवाहाच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न इथं आपल्याला पाहायला मिळतोय. साई 11 अमरेड क्रिकेट संघ. यावेळी चेंडू येतोय डीप लॉंग ऑफ वरती. एकेरी धाव, त्याचबरोबर दुहेरी धाव संख्येकडे प्रयत्न होताना दिसतोय. अर्थात 2 धावा, विजयाचं समीकरण आता बदललं जाईल. 10 चेंडू, 28ची आवश्यकता. सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल, मोठे फटके अति आवश्यक असतील आणि ते जर मोठे फटके निघाले नाहीत तर या सामन्यामध्ये वापसी करणं थोडंसं कठीण होऊन बसेल. अर्थात चॅम्पियनसाठी ही लढाई आहे. आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी वाहत पाहत आहे. अर्थात ही क्रिस्टल ट्रॉफी कोणाच्या हातामध्ये विसावली जाईल. यावेळी वेगवान चेंडू, प्रजेश रावलेला चेंडू चकवतोय. विजयाचे समीकरण अजून थोडंसं बदलताना दिसतंय. 9 चेंडू, 28ची आवश्यकता असेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, तावून सुलाखून निखावं लागेल. अर्थात चांगल्या चेंडूंवरती तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. या सामन्यामध्ये गोलंदाज मैदानावरती विनय सावंत. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट प्रजेशसाठी. यावेळी फुलर लाईनचा चेंडू वाईड स्लोगन वरती फटका निघतोय. अर्थात पहिल्या प्रयत्नात जिदिन नायर यावेळी चेंडूची परती करताना दिसतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. विजयाचं समीकरण बदललंय. 8 चेंडू, 26 धावांची आवश्यकता. विनय सावंत मात्र अचूक गोलंदाजी करताना दिसतोय. कुठेही सुसंधी दिली जात नाही प्रजेश रावले या फलंदाजाला. अर्थात समीकरण 8 चेंडू, 26 धावांची आवश्यकता. समीकरण चालू राहील. 8 चेंडू, 26 धावांची आवश्यकता असतील.
विनय यावी सज्ज दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट प्रजेशसाठी. लोअर फुलटा चेंडू फटका फसलाय. लॉंग ऑफ वरती झेल टिपण्याची नामी संधी. स्वागत करणार इथं मात्र चुकी होताना दिसत आहे. अर्थात यावेळी फेकी ही अचूक होताना दिसत नाही. 2 धावा थोडीशी निराशा पाहायला मिळाली. नक्कीच रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. विनय सावंत राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुलटा चेंडू होता. खेळण्याचा अंदाज यावेळी चुकला होता प्रजेश रावलेचा आणि लॉंग ऑफ वरनं मिड ऑफ पर्यंत अंतर कापत आलं होतं स्वागत लोके. अर्थात यावेळी चुकी झाली. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. पुन्हा एकदा सज्ज होतोय विनय. दूरवरनं सज्ज प्रजेश रावले जिकरीचे प्रयत्न करताना दिसतोय मात्र अजूनही सफलता मिळताना दिसत नाही. वेगवान चेंडू म्हणावं लागेल. फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडूचा प्रवास समाप्त. नॉन स्ट्रायकिंग धोका पत्करला होता मात्र एकेरी धाव यावी पूर्ण झाली. विजयाचं समीकरण येईल. आता मात्र मैदानावरती 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता असेल. शेवटचा महाअंतिम सामना अर्थात नाणेफेक जिंकली होती. साई 11 आमरड क्रिकेट संघाने प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय विपक्ष टीमला 60 धावांवरती रोखलं आणि 61 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय. 38ला 5 6 चेंडू 23 आवश्यकता. आमचे ऑफिशियल्स त्यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. 200 रुपयांचं पारितोषिक. सन्मानश्री प्रसादजी नाईक यांच्याकडनं हे पारितोषिक येत आहे आणि आमचे ऑफिशियल्स आहेत पंच संदीप रुद्रे यांच्यासाठी हे पारितोषिक. सहा चेंडू 23 आवश्यकता असेल. प्रजेश रावले एका बाजूने मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने पाय रोवले मात्र ते मोठे फटके पाहायला मिळत नाहीत. शेवटचं षटक अर्थात शेवटचं षटक गुरु अर्थात या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्याने 9 धावांचा बचाव केला होता त्या गुरुवरती विश्वास दाखवला गेला आणि गुरुच्या हातामध्ये हे निर्णायक 6 चेंडू बनवायचे आहेत 23 धावा. हे विजयाचं समीकरण असेल. गुरुदास परब हा मात्र गोलंदाज पाहायला मिळतोय. शेवटचं षटक या इनिंगची सांगता करणारं शेवटच्या षटकावरती समजेल भगवती आमरड आयोजित 5व्या पर्वाचा चॅम्पियन कोण बनेल. खोलवा टप्प्याचा चेंडू जमिनीला घरंगळत येतोय. मिड विकेट बाउंड्रीवरती पहिल्या प्रयत्नात अर्थात फेकी करताना विलंब होताना दिसतोय. समीकरण बदललं जाईल. 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल. या सामन्यामध्ये मोठे फटके खूपच अति आवश्यक आहेत. मोठा फटका बसला नाही तर सामन्याच्या जवळपास पोहोचू शकणार नाही साई 11 आमरड क्रिकेट संघ. अर्थात प्रयत्न होताना दिसत आहेत. त्या प्रयत्नांमध्ये सफलता मिळताना दिसत नाही. गुरु यावेळी पंचांच्या डाव्या साइडने लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी फुल टॉस अर्थात यावेळी फटका क्षेत्ररक्षणही खराब पाहायला मिळालं. एकेरी धाव त्याचबरोबर दुहेरी धावसंख्येकडे प्रयत्न झाला. पंकज परब थोडस निराश होताना दिसतोय कारण चुकी झाली क्रिकेटच्या पटलावरती आणि चुकीला माफी नाही आहे. आता मात्र समीकरण येईल. 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. प्रजेश रावले एका बाजूने मैदानात आहे. सामना केव्हाही खेचून नेण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे आणि प्रजेश रावलेला कमी लेखून चालणार नाही. आता मात्र शेवटचे 4 चेंडू बनवायचे आहेत 19 धावा धावफलकावरती. 42 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. विनायक यादव 2 धावांवरती खेळतोय. प्रजेश रावले 34 धावांवरती. गुरुदास लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी मोठा फटका पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्रीवरती पहिल्या प्रयत्नात चेंडूची परती होत आहे. अर्थात स्ट्राईक इंच्या दिशेने फेकी झाली आहे आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. संदेश दळवीचं कौतुक करावं लागेल आणि विजयाचं समीकरण येत आहे. 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाज पाहायला मिळतोय विनायक यादव. अर्थात विनायक यादवने ही किमया साधली तर नक्कीच वर्षाचे 365 दिवस चर्चा होईल विनायक या नावाची. अर्थात 3 चेंडू 18 धावा
सहज सोपं नाही आहे, मात्र इथं परिश्रम करावे लागतील फलंदाज विनायकला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, यावेळी मोठा फटका, चेंडू डीप काऊ कॉर्नर वरती, झेल टिपण्याची नामी संधी. पाहावं लागेल या चेंडूवरती काय घडलंय. नाट्यमय घटना घडली आहे. सुरुवातीला झेल टिपण्याचा प्रयत्न झाला, क्षेत्ररक्षक घसरला आणि त्यानंतर मात्र दोन्ही ऑफिशियल समस्या आहेत. त्याचबरोबर आणि नक्कीच आता मात्र कौशल्यपणाला लागेल MH लाईव्ह स्पोर्ट त्यांच्या कॅमेरामन पुन्हा एकदा जरा शहानिशा करूया. खूप कुशल निर्णय आहे, दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा निर्णय असेल, कारण 3 चेंडू 18 धावा, या चेंडूवरती मोठा फटका निघाला तरी आपलं या सामन्यामध्ये वर्चस्व थोडस राखेल. आणि नक्कीच MH लाईव्ह स्पोर्ट स्ट्रॉंग रूम मधून निर्णय येतोय की चेंडू सीमा पार, षटकार. आता मात्र विजयाचं समीकरण येत आहे. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता असेल. भगवती अम्रड आयोजित भव्य दिव्य ही प्रकाश होतातली क्रिकेट स्पर्धेचं 5वं पर्व आणि 5व्या पर्वामध्ये आपल्याला नवीन संघ चॅम्पियन बनताना पाहायला मिळेल. 2 संघ एका बाजूला, एक असा साई 11 अम्रड संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवारी ओरस क्रिकेट संघ आज उभे टाकतायत. औचित्य APL 2025 पर्व 5वं, 2 चेंडू 12ची आवश्यकता. हो यावेळी चेंडू चकवतोय, फलंदाजाला चेंडू निर्धाव गल्ला जातोय. आता मात्र बरंच अगदी चित्र स्पष्ट झालंय. भगवती अम्रड प्रीमियर लीग 2025 5व्या पर्वाचा चॅम्पियन बनण्यासाठी फक्त 1 पाऊल माग, 1 चेंडू 12 धावांची आवश्यकता. गोलंदाजाने अतिरिक्त चेंडू नाही हाताळला तर या चेंडूवरती विजय सहज सोपा होईल. या सामन्यामध्ये बाजी मारतोय, स्पर्धेचा चॅम्पियन बनतोय भगवती अम्रड प्रीमियर लीग 2025 पर्व 5वं आणि चॅम्पियन शिवारी ओरस संघ. जाऊया राजाराम डीजे कडे, अर्थात चॅम्पियन. भगवती अम्रड आयोजित प्रकाश होतातली ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थात ग्रँड फिनाले आपण पाहिला. शेवटच्या क्षणापर्यंत रोखून धरलेला सामना आणि अखेरच्या क्षणी 2025 5व्या पर्वाचा चॅम्पियन बनतोय शिवारी ओरस क्रिकेट संघ.